मी प्रतीक धुमाळी तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये। तर नाशिकचा ही सिरीज मी कंटिन्यू करतोय। पहिला आपण स्टे केल्यानंतर आता मी दुसऱ्या दिवशी फिरतोय। फिरण्यामध्ये आम्ही आज 2-3 स्पॉट करणार आहे। पहिला गोंडेश्वर मंदिर ते तुम्हाला दाखवणारच, त्याच्यानंतर अजून एक स्पॉट आहे तो पण कव्हर करू। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यासाठी असे चांगले कंटेंट बनवतोय तर सपोर्ट करा। स्टे ट्यून, व्हिडिओ पूर्ण बघा। गोंडेश्वर मंदिराच्या एंट्रन्सच्या इथे आलो आहे। हा गोंडेश्वर मंदिर जसं फेमस आहे सिन्नरमध्ये, तर आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे। गोंडेश्वर मंदिर हे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्याच्या गावी असलेले महादेवाचे मंदिर आहे। भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना आहे। हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधले आहे। हे मंदिर 125 फूट बाय 95 फूट आहे। हे मंदिर 5 मुखी मंदिराचा समूह असल्याने त्याला शिव पंचायतन म्हटले जाते। एक मंदिर आपलं गोंडेश्वराचं, दुसरं मंदिर विष्णू मंदिराचं, अजून पार्वती मंदिर, गणेश आणि सूर्यदेव असे 5 मंदिर आहेत आजूबाजूला आणि मधलं गोंडेश्वराचं मेन मंदिर। तर हे बघण्यासाठी तुम्ही सिन्नरमध्ये येऊ शकता। सिन्नरमध्ये जवळच आहे, मॅपमध्ये टाकलं तर तुम्ही प्रॉपर इथे येऊ शकता। गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामांनी सजवलेले आहे। मंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत। तर हे आपले गोंडेश्वर देवाची मूर्ती, पाया पडून घेतो। तर पाठीमागे बघितली ना जस्ट गोंडेश्वर देवाची मूर्ती खूप छान होती। तर आता आजूबाजूला पण खूप सारे असे लावले मूर्त्या आहेत, मंदिर आहेत, ते 1 बाय 1 बघूया। यातील गोंडेश्वराचे मुख्य शिव मंदिर मध्यावर असून सभोवती 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत। मंदिराच्या बाहेर समोरच नंदी देव आहेत। नंदी देवासमोर पण एक पिंड ठेवली आणि हे बघा मित्रांनो, इथे कोणतरी बसलं होतं आणि ते तोडलेलं आहे। नंदीदेव आणि नंदीची शिंग पण तोडलेली आहेत।
तर पहिलं मंदिर बघूया. एकूण 5 मंदिर आहेत. तर पहिला मंदिर याच्या तर सूर्य मंदिर आहेत. तर दुसरं मंदिर आहे मित्रांनो हे पार्वती मातेचं मंदिर. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहावर देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते. तिथे एक मगरीचे तोंड शिल्पित केलेले आहे. बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून जल बाहेर येते. तिसरं मंदिर आहे गणेश देवाचं. तर मित्रांनो आत्ता जे मेन वैशिष्ट्य आहे इकडचं जे गुंबद जे वरचं त्याला काय बोलतात छप्पर वगैरे नाही आहे त्याला आपण ते जाऊन बघूया. मजा आली दर्शन करण्यासाठी. त्यात जास्त गर्दी नाही आहे सॅटर्डे असून पण खूप मजा आली कारण की टाईम भेटला फोटो काढण्यासाठी आणि मस्त मूर्तींना हात लावून पण आपण पाया पडलो. ती खूप छान वाटलं. आता आपला सेकंड स्पॉट आहे मुक्तिधाम मंदिर. आता आपण बाहेर नाशिकवरून जाणार आहे. नाशिकमध्ये आपला अगोदरचे पण तुम्ही जर नाशिकचा व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनमध्ये देईन तो नक्की चेक करा. त्यामध्ये आम्ही त्र्यंबकेश्वर ट्रेकिंग हे सर्व पॉईंट्स कवर केलेत. तर रिमेनिंग पॉईंट जे या सिरीजमध्ये मी कवर करणार आहे. पहिला स्पॉट आपला झाला आहे गोंडेश्वर मंदिर. सेकंड स्पॉट आपला आहे मुक्तिधाम. तर चला मुक्तिधामला भेटूया.